हे आहोत आम्ही तिघी जणी. 2 तास झाला आम्ही ते टाइमपास करतो. चहा झालं, सँडविच खाल्लं आणि लिटरली कंटाळा आलाय. अचानक ठरतंय आता आम्ही वंडर पार्कला जाणार आहोत आणि चला आम्ही घेऊन जातोय तुम्हाला. आता जाऊन रेडी होतोय आणि जातोय आता कुठे, वंडर पार्क. आता आम्ही छानपैकी तयार झालोय आणि आता रबाळे स्टेशनला आहोत आणि इथून आपल्याला जायचंय सीवूड स्टेशन. सो लेट्स गो. सीवूड स्टेशनला उतरून आम्ही गेलो कारण की नेरूळवरून थोडं लांब पडतं. सो सीवूड बेस्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही उतरलो इथे आणि पटापट तिकीटच्या लाईनमध्ये उभे राहून तिकीट्स घेतली आणि तिकीट्स घेऊन आम्ही मस्तपैकी मी आणि सुप्रियाने आम्ही दोघींनी मस्त रॉयल एंट्री घेतली वंडर पार्कमध्ये. आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेलो आणि पाहिलं की तिथे लहान मुलांची पिकनिक वगैरे आली होती. थोडंसं व्हिडिओ वगैरे घेतला. मला जास्त एक्सप्लोर नाही करता आलं, रात्र होती म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की तिकीट्स जे आहेत ते 7 वाजेपर्यंतच मिळणार होते, जे की हायटेक्स राईडचे. आम्ही धावत जाऊन ते तिकीट्स घेतलेत आणि त्याच्यानंतर इथे लहानांबरोबर मोठ्यांचाही हायटेक्स राईड आहेत. सो इथे मोठे आणि छोटे सगळे एन्जॉय करू शकतात. त्याच्यानंतर आम्ही तिघींनी पण हायटेक राईड्स घेतल्या. ॲक्च्युली आम्ही उशिरा गेलो त्यामुळे आम्हाला एकत्र बसता नाही आलं, पण आम्ही खूप एन्जॉय केलं. कसं वाटलं? खूप भारी. हे बघा, इतना भारी लगा, इतना भारी लगा. पैसा वसूल. सगळ्यात जास्त डेंजर ही राईड होती, जी की व्हिडिओज घेता आला नाही. बाहेर पडल्यानंतर ह्यांचे सगळ्यांचे एक्सप्रेशन बघत असेल. वंडर पार्क एरियामध्येच आतमध्ये एक छोटंसं हॉटेल होतं जिथे की आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाऊन झालं आणि पूर्ण एरिया एक्सप्लोअर केला. खूप सारे फोटो काढले आणि त्याच्यानंतर शोचा टाईम झाला. शोच्या टाईममध्ये आम्ही त्या एरियामध्ये गेलो जिथे म्युझिकल फाउंटन होतं. त्या स्टेडियमसारखं होतं. तिथे खूप सारी सोय होती बसण्यासाठी आणि म्युझिकल फाउंटन आम्ही एन्जॉय केलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे. आणि हा शो नाही पाहिलं तर मग तुम्ही काय पाहिजे हे बघा. फ्रीमध्ये एंटरटेन केलं लोकांना आणि त्याचबरोबर आम्ही म्युझिकल फाउंटनचं पण आम्ही. तर आता वंडर पार्कचा शेवटचा शो जो होता म्युझिकल फाउंटन तो आम्ही बघितलेला आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहेत. सो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. माझा इंस्टाग्रामचा ID मी देणार आहे, सो त्याला देखील फॉलो करा आणि बाय बाय.